मामा निद्रस्त झाले. निद्रस्त संत झोपत नाही, फक्त तुमच्या आमच्या करता ते निदर्शन आणून देतात. म्हणून मामा झोपले एका बाजू. चोरट्यांनी बघितलं, वा 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 म्हणजे नवीन तोळा आलाय आपल्या गावात, आणि सगळी सामसून झोपले. ती म्हणला एकामेकाला चुरटी बोल लागलं, मला उड्या म्हणजे वागडी. 2 चोरट्यांनी उडी वाघरीत मारली आणि आशीर कुकरू काढला. आशीर घेतलं खांद्यावर. मामांनी बाजवत चुकून तारलं, उडी मारली. ह्यांनी चालवले, आता उठायचं नाही. ह्यांना आपण सन्मार्गाला लावायचंय. आपल्या अगोदर लय चोऱ्या केल्या, ह्यांना आपण सन्मार्गाला लावायचंय. म्हणून मामा उठलं नाही. ती म्हणली का किती जड लागतोय कुकरू. म्हणली असं कुकरू आजच भेटलंय. म्हणली लय सामसून झोपले. ती मामा मनातल्या मनात म्हणत, नेहमी तुला सामसूमच करतो, जडच काढतो मी. त्या बकरीवाल्यांनी चोरट्यांनी बकरी नेली. पाठच कार्यक्रम केला, शिजवला, खाल्लं. सकाळच्या पारी पाठ घरी गेली, निवांत झोपली. मामा सकाळच्या पारी उठले. मेंढरवाल्यांनी बघितलं तर मामा हे कुकरू कमी आहे, नेलं वाटतं. मामा म्हणलं नेलं नेलं नेलं, सुकाळीच्या नाही नेलं, रानाच्या नाही नेलं. मग मामा तुम्ही आलेला कसं नाही? त्या टायमाला मामा म्हणलं येड्या हो, तुम्हाला मी कळलूच नाही कोण आहे तू. मी तुमच्यासारखा दिसते, पण मला सन्मार्गाला जग लावायचंय. मी जर रात्री त्यांना आडवलं असतं तर त्यांनी उद्याही चोरी करायला ठरले असते. पण आता ऐका मी काय करतोय हे तुम्हीच बघा. सकाळची आरती झाली तोपर्यंत ज्यांनी ज्यांनी खाल्लं होतं ना ते सामसून झोपली चोरटी. पण मामाने अंतर्दृष्टीने ज्ञानाने बघितलं, अंतर्दृष्टीने बघितलं, सगळे झोपले. ते दिवस वर आला. त्या टायमाला ते ज्यांनी ज्यांनी खाल्लं होतं तेव्हा चौघांनी ते उठली. उठल्याबरोबर ज्याने खांद्यावर घेतलं होतं ना कुकरू, त्याला दिसायचंच बंद झालं. ते धर्मपत्नीला म्हणला, होय का दिवस उगवला का ना, अंधारात कसा आहे? आवतनी सकाळचे 8:15 वाजल्या की, आणि तुम्ही अंधार कसं म्हणता? अगो मला दिसायलाच. पत्नी म्हणली चोरी केली, खाल्लं, घरी आणलं, आणि आता दिसाना म्हणता. आता खरंच दिसाना मला, तुम्ही नाटक करता असं ती म्हणती. तर चोरटी काय लांब लांब राहत नाही, शेजारी शेजारी राहतात. मी गाणी बघितलं त्यांची गरज, पण गात्यामध्ये आहे ते सांगतो तुम्हाला. दुसरा दिवस खानाला उठला. ती म्हणला लोकांना पोटात लय गडगड करायला लागलं. म्हणला घेतलं गेला, मागायला आला, पुन्हा गडगड, घेतलं गेला, घेतलं गेला, घेतलं गेला, असं 1.5 तास झालं. बायको म्हणजे अहो कधीच असं होत नाही, आज कसं काय? ती म्हणला काय कळणारच नका, म्हणला दमच निघा नाही म्हणला. तिसरं ज्याने बकऱ्याच्या का तोंडा मानकुटे सूर्य होती, त्याचा हात दुखायला लागला. धर्मपत्नी म्हणली काय काय झालं एवढ्याला? अगं म्हणलं हात दुखतोय. असं अनेकांचा अनेक प्रकार होऊ लागलं. जवळ 6 दिवस मामांचा चित्रकार होता, पण 6 दिवस कुणाला दिसायचं कमी झालं, कुणाचं पोट दुखत होतं, कुणाचा हात दुखत होता. असं 6 दिवस झालं. 6 दिवस झाल्यानंतर बायका म्हणल्या, अहो 6 दिवस झाला इवळताय, चोरीच केली नाही तुम्ही शेवट कुणाच्या घरी तर कुणाची चोरी केली? त्या टायमाला ती म्हणली कोण त्या कुलगावचा बाळू मालाया, त्याच्या तळाचं बकरू चोरलं, तेव्हापासून मला दिसायचं कमी आलं. ह्याचं पोट दुखतंय, ही संडास बंद होईना, ह्याचा हात दुखतोय. त्या टायमाला पत्नी म्हणल्या, अहो त्यांची ख्याती आम्हाला माहिती आहे, तुम्ही चोरी केली, पण एका महान सद्गुरु संताची चोरी केली. तुम्ही त्याला शरण गेल्याशिवाय तुमचं बरं होणार नाही. धर्मपत्नीचं ऐकलं सगळ्यांनी आणि आपापल्या खिशातलं 5-5 आम्ही काढलं, एकवट केलं आणि मामापाशी गेली. मामा गेली 6 दिवस झालं, आम्हाला कुणाला दिसना, कुणाचे संडास बंद होईना, कुणाचा हात दुखायचा थांबना. मामा आम्ही चोरी केली, सुकाळीच्या हो, तुम्ही बकरं उचललं. त्या टायमाला बाळू धनगराला दिसरलं, पण बाळू धनगराने तुम्हाला आढळून नाही, का आढळून नाही? सुकाळीच्या हो, तुम्ही 5-5 आणे आणताय आणि मला देताय काय?
त्या टायमाला चुरटी म्हणलं ह्यांना काय माहिती 5-5 आणे आपण गोळा केल्या त्याची. मामा मला येड्या हो तुम्ही 5-5 आणे गोळा केली मला देता